हॅलो. हा हा सर नमस्कार. शंभो त्रिकाल आयुर्वेदामधून बोलतोय. हा बोला ना ताई, बोला ना. हा सर, आपण औषधं घेतली होती त्या संदर्भातच कॉल केला होता. वेळ कोण आहे ना आता बोलायला? कोणत्या ताई, कोणत्या औषधं? नशामुक्ती पावडर, त्रिकाल हा नशा. हा हा बोला. हा एक मिनिट ताई, मी बाजूला घेतो गाडी. हा. हा बोला ताई. हा म्हटलं, तुम्ही त्रिकाल नशामुक्ती पावडर हो आपल्याकडून हो घेतलं होतं, तर हो काय रिझल्ट आहे? कोणासाठी घेतलंय? काय मी फरक? माझ्या स्वतःसाठी घेतली ताई. अरे वा वा, ओके. हा हा काय फरक आहे तुझा? फरक म्हणजे आता मला असं म्हणजे त्याच्याकडे असं म्हणजे ओढ जी होती ना पहिले, नाही का, सकाळ झाली काम संपलं का चला तिकडं. अच्छा अच्छा. हा. आणि मेन म्हणजे काय झालं, वडील गेल्यानंतर ना थोडे फॅमिली क्लॅश झाले. चुलत्यांनी 20-25 लाख रुपयाला झोपवलं. अच्छा. त्यामुळे जरा डिप्रेशन मध्ये गेलो होतो. ओके ओके. मग माझ्या बहिणीने थोडं माझा दवाखाना वगैरे चालूच होता, पण मी म्हणलं ते गोळ्याचं हे घेण्यापेक्षा मी तुमचे पण औषधं चालू केले. ओके ओके. पण ते मला जाणवलं, ते आता गोळ्यांचं कसं होतं की ते सप्लिमेंटचं जोपर्यंत डोक्यामध्ये पॉवर अंगामध्ये, तोपर्यंत नंतर ते उतरल्यानंतर परत हे व्हायचं ना. बरोबर. हो. पण ते तुमच्या ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं की सगळं 8 दिवस हे झालं मला, नाही का भाऊ, जीव थोडी असं नाही का. हा हा. पण ते मी काही घेतलीच नाही. पण नंतर असं ते नाही का, असं डोकं शांत वगैरे, नाही का, मग तिकडं हा. असं विचार आला तर नको भाऊ, आता कशाला परत झाक मारायची तिकडे, नाही का. हो बरोबर. आपल्यामुळं घरातलं वातावरण नीट झालंय, मुलं बोलायला लागले आपल्याशी, त्यांचं शिक्षण चालू आहे. बरोबर. आणि जे दारूच्या नशेत असताना आईला काही पण उलट पालट बोलायचं होते, त्याचा पस्तावा झाला. बरोबर. मग आता काय गुरुपौर्णिमेला तिथे माफी मागतो, आता काय दुसरं. नाही नाही, काही नाही. तुम्ही म्हणजे तुमची दारू सुटली, यातच सगळं आलं. हो ताई, एकदम बरोबर. आणि कसं स्वतःहून तुम्ही घेताय तर एकदम बेस्ट आहे. हो हो. आणि स्वतःहून घेत होते त्यामुळे कसं तुम्हाला स्वतःलाच कळालं, आणि त्याचा रिझल्ट किती दिवसामध्ये जाणवायला चालू झाला तुम्हाला? आता मध्ये काय आलं, मध्ये 4-5 दिवस गॅप झाला माझ्याकडनं, लक्षात नव्हतं आलं. ओके आणि ओके. त्याच्यानंतर परत चालू केलं. आता मग एक 5-7 दिवसांनी किंवा आठवडाभर 10 दिवसांनी संपली का मग परत ऑर्डर करणार. नक्की नक्की, चालेल. नाही म्हणजे रिझल्ट आपला ना किती दिवसामध्ये दिसला तुम्हाला? असं नाही सांगितलं, पण मग असं एक 15-20 दिवस धरून चाललं ना. कारण काय 15-20 आलं, माझं दिवसात. ते पण औषधं होते आणि हे पण औषध होते, असं नाही का. बरोबर. हो. हा ठीक आहे ना, चांगली चालेल. गोष्ट आहे. हो. आणि काय म्हणतो आपण, कशामधून औषध घेताय तुम्ही? ताई मी पाण्यातूनच घेतलं. पाण्यातूनच घेताय ना? हा. ठीक आहे, काय हरकत नाही. का दुसरं आहे दुधातून दूध? घेतला ना तर हा. तरी पण चांगला आहे. अजून चांगला फरक पडून जाईल. दुधाने चालेल, मग दुधातून घेते ना, असं काय. हा, दुधातून घ्या, अजून बेस्ट रिझल्ट आहे. असाही बर. तुम्हाला रिझल्ट आलाच आहे, पण हो हो आपल्याला काय परत इच्छा होऊ नये यासाठी दुधातूनच घ्या. हो, नक्की फरक नक्की पडून नक्की. जाईल. चालेल. आपण कुठून बोलतोय सर? ताई इथं शिर्डीजवळ श्रीरामपूर गाव आहे. अच्छा अच्छा. तिथून आहे. ओके ओके, चालेल. धन्यवाद सर. आणि ताई म्हणलं, आपलं जे आयुर्वेदिक आहे ना, म्हणजे शंभो हे नावाने त्रिकल ना, आयुर्वेद. हा, त्रिकल. मग हे कुठं आहे ऑलरेडी? आपल्या ठाण्याला आहे. ठाण्याला का? बरं. दिघ्याला आपलं शॉप आहे. ओके. नाही, माझा काय समज झाला की भीमाशंकर वरून येताना असंच मी त्रिकालचं काहीतरी बोर्ड वाचला होता ना, तर मला वाटलं तिथलं आहे का काय. नाही. ठीक आहे ताई, चालेल. हो चालेल. आणि ऐका ना, तुम्ही मला मुतखड्या करताय, करा ना. माझ्या मित्राला त्रास होतोय. बर. तो मला मगाशी भेटला आणि तो मला म्हणे, मला बिअर प्यायची म्हणे. म्हणलं, अरे याडा, कुठं नादी लागतो म्हणलं, बिअर काय पिऊ नको. हो. हे असं औषध आहे म्हणलं. हो. आणि तुझी लयच इच्छा असेल म्हणलं, तुला झकमाराची असेल तर मग तिकडे झकमार म्हणलं, पण हे असं आयुर्वेदिक औषध आहे, ते मुळं सगळं तुझं गायब होईल म्हटलं. हो. तर तुम्ही फक्त मला तेवढा मेसेज टाका, मी त्याला लगेच फॉरवर्ड करतो. हो चालेल. ठीक आहे, चालेल. थँक्यू ताई. धन्यवाद. हो.